बोलायचं नाही, बोलायचं नाही. हां बोला, परत परत बोला, बोला ना परत. या पार दाखल माझ्यावर करणार, पत्रकारवर. चुका तुमच्या. हां तुमच्या चुकावर आम्ही पांघरून घालायचं काय? तुम्ही म्हणता त्या दिवशी काय मी रजेवर आहे, आमचे डॉक्युमेंट तुम्ही कसे हाताळता? मग तुम्हाला अधिकार कोणी दिला रजेवर असताना आमचे डॉक्युमेंट हाताळायचा? हां आणि परत म्हणताय व्हिडिओ काढू नका. कुठंही एफ आय आर दाखल करायचं, चला कलेक्टर ऑफिसपर्यंत मी सगळीकडे तयार आहे. बोला ना साहेब, बोला जरा माझ्याकडे. तुम्ही म्हणताय का नाही एफ आय आर माझ्यावर दाखल, चला करू. मी येतो तुमच्या समक्ष, मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो आणि बोललो म्हणून, चला काय हरकत आहे? म्हणजे मला पण कळेल ना माझ्यावर काय होतं आहे का नाही होणार. बोला ना, गप्प का तुम्ही बसला? तुम्हीच कोकरे साहेब आहे तर मग तुम्ही मला 2 दिवस इथं लाईट आणि फॅन चालू बाहेर कुठं फिरत होता? ही फॅन माझ्यासाठी आहे असं तुमचं म्हणणं आहे. मी बसलो आहे का तुमच्या ऑफिसमध्ये? मी बसलो आहे का उभं राहून बोलतं? बसलो आहे का फक्त सांगा. काय बोलताय? तुम्हाला आम्ही सौजन्यानं बोलतो आहे, तुम्ही म्हणता जा कुठं जाय तिथं आणि तुला काय करायचं कर. एफ आय आर दाखल तशी होत असते. चला ना, मी स्वतः येतो. कुठल्या ऑफिसला यायचं? ऊर्जा भवनला मी दाखवतो. मला तुम्ही बाकीचं काही बोलू नका आता. मी बारामतीला जाणार म्हणजे जाणारच. काय सांगताय? अकलूज MSAB महावितरण कार्यालयाचा हे जर आंधळा कारभार असेल तर सर्वसामान्य नागरिकांना काय करायचं? अशोक सावंत आणि त्याच्या पत्नीचा अर्ज घेतलेला फक्त एकच घर आहे आणि त्याचं कनेक्शन 10-15 वर्षापूर्वीचं आहे. मग दलित वस्ती कशी? सामान्य सगळे साईडला त्याच्या ओपन आहेत कॅटेगरीचे. मग पोल त्याच्या नावावर कसे मंजूर केले तुम्ही? कसे केले बोला? आता उत्तरच नाही आहे तुमच्याकडं. आणि तुम्ही शिपाई आहात. माझ्या मोबाईलला तुम्ही कसा हात लावताय? पहिली गोष्ट ती सँक्शन वगैरे माझ्या अखत्यारीतला विषय नाही. 2 मिनिटं ऐकून घ्या. हां बोला. तुम्ही काय करताय? तुमचंच बोलताय. हां बोला बोला. तरी हे इस्टिमेट सँक्शन करणं वगैरे माझ्या अखत्यारीतला विषय नाही. मग आम्ही तुम्हाला त्या दिवशी सांगितले साहेब माझा कागद हाताळू नका. की मी कागद घ्यायचं आणि त्याच्यावर काय कारवाई करायचं हे नाही, तर माणसाची समस्या काय आहे आणि ती सोडवता येते का? हो ना, ठीक आहे. पण रजेवर असणाऱ्या माणसाला नाही सोडवता येत. तुम्ही ते काय म्हणला? मी त्या दिवशी रजेवर आहे. ऐकून घ्या. ती विषय तुम्ही बोला नका बोलू त्याला काही महत्व नाही. बरं. हां असं काय मी काय राजीनामा दिलेला आहे का? मी कुठं म्हणलंय तुम्हाला? मग की त्या दिवशी तुम्ही रजेवर आहे, तुम्ही काहीच करायचं नाही. तुम्ही स्वतः म्हणला मी रजेवर आहे. हा म्हणलो ना मी. मग तुमच्या ऑफिसमध्ये आम्हाला बोलला नाही, बाहेर बोलला तुम्ही. पलीकडल्या केबिनमध्ये बोलला तुम्हाला. बोलला का नाही? का नाही बोलला? तुम्ही सांगा साहेब. तुमच्या केबिनमध्ये जर आम्हाला बोलवून बोलला असता तर आम्ही तुम्हाला मान्य केलं असतं. केलं असतं का नसतं? सांगा बरं. का चुकीचं बोलतो मी? चुकीचं बोलायचं असतं तर मला तुम्ही बोला. काळे साहेबांकडे निघालो मी, बोलतो त्यांच्याशी काय बोलायचं.